नमस्कार. कथागाथाच्या या भागात तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत. आजची गोष्ट ही एक लोककथा आहे. एकदा एका राजाने आपल्या राज्यात रामकथेचे आयोजन केले आणि नगरातील सर्व ब्राह्मणांना रामकथेच्या पठणासाठी आमंत्रित केले. राजाने अशी दवंडी पिटवली की सर्व ब्राह्मणांना यथोचित दक्षिणा देऊन त्यांचा आदर सत्कार केला जाईल, जो प्रांगणात बसून रामकथेचे पठण करेल. एक ब्राह्मण जो अंगूठा छाप होता, ज्याला अजिबात लिहिता वाचता येत नव्हते, तो दक्षिणेच्या लालसेने यामध्ये सामील झाला आणि सर्वात शेवटी जाऊन बसला. त्याने विचार केला की जेव्हा बाजूचा पान उलटेल तेव्हा मी पण पान उलटेन. रामकथेस सुरुवात झाली. पण या ब्राह्मणाच्या बाजूला बसलेली व्यक्ती कथेचे पान काय उलटतच नव्हती. इतक्यात राजा स्वतः श्रद्धेने सगळ्यांना नमस्कार करत त्यांच्याच दिशेने येत आहे असे त्याला दिसले. जसा राजा येताना दिसला तसा ब्राह्मण घाबरला आणि म्हणू लागला, अब राजा पूछेंगे तो क्या कहूंगा, अब राजा पूछेंगे तो क्या कहूंगा. त्याचे बोलणे ऐकून त्याच्या शेजारी बसलेली व्यक्ती सुद्धा घाबरून गेली आणि म्हणू लागली, तेरी गती सो मेरी गती, तेरी गती सो मेरी गती. मग त्यांच्या बाजूला बसलेला तिसरा ब्राह्मण देखील म्हणू लागला, ये पोल कब तक चलेगी, ये पोल कब तक चलेगी. मग चौथा ब्राह्मण म्हणाला, जब तक चलता है चलने दे, जब तक चलता है चलने दे. मग काय चौघांनी माना खाली घातल्या आणि आपण ग्रंथाचे वाचन करत आहोत असे ते दाखवू लागले. प्रत्येक जण आपापले वाक्य परत परत बोलू लागला. पहिला म्हणत होता, अब राजा पूछेंगे तो क्या कहूंगा. दुसरा म्हणत होता, तेरी गती सो मेरी गती, तेरी गती सो मेरी गती. तिसरा ब्राह्मण म्हणत होता, ये पोल कब तक चलेगी, ये पोल कब तक चलेगी. आणि चौथा म्हणत होता, जब तक चलता है चलने दे, जब तक चलता है चलने दे. जेव्हा राजा त्यांच्या रांगेत आला आणि त्याच्या कानावर ही वाक्ये पडली तेव्हा त्याने आपल्या मंत्र्यांना विचारले, हे चौघे जण रामायणातील कोणत्या प्रसंगाचे वर्णन गात आहेत? यापूर्वी तर आम्ही कधी असे ऐकले नाही. तेवढ्यात पुढे बसलेले एक महात्माजी उठले आणि म्हणाले, राजन, हे चौघे जण रामायणातील विविध प्रसंगांचे वर्णन सांगत आहेत. पहिली व्यक्ती ही अतिशय विद्वान आहे. ती हा प्रसंग सांगत आहे अयोध्या कांडामध्ये, जेव्हा राम, लक्ष्मण आणि सीता यांना वनामध्ये सोडून सुमंत हे परत अयोध्येत येण्यास निघाले, तेव्हा त्यांच्या मनात हा विचार आला की आता राजा दशरथ विचारतील त्यावेळी काय सांगायचे, अब राजा पूछेंगे तो क्या कहूंगा. तेव्हा अयोध्या कांडाचे हे वर्णन चाललेले आहे. मग राजाने विचारले, ही दुसरी व्यक्ती काय बोलत आहे? महात्माजी म्हणाले, ती तर पहिल्यापेक्षा जास्त विद्वान आहे. ती किष्किंधा कांडातील प्रसंगाचे वर्णन सांगत आहे. किष्किंधा कांडामध्ये हनुमानजी राम, लक्ष्मण या दोघांना आपल्या खांद्यावर बसवून जेव्हा सुग्रीवाकडे घेऊन गेले, त्यावेळी रामजींनी सुग्रीवाला सांगताना म्हटले होते, तेरी गती सो मेरी गती. सुग्रीवा, तुझ्या पत्नीचे बालीने अपहरण केले आणि माझ्या पत्नीला रावणाने अपहरण करून नेले. मग राजाचा आदर द्विगुणित झाला. त्याने महात्माजींना विचारले, ही तिसरी व्यक्ती म्हणत आहे, ये पोल कब तक चलेगी. तेव्हा हे कोणत्या प्रसंगाचे वर्णन आहे? महात्माजी म्हणाले, महाराज, ही तर खूपच ज्ञानी आहे. ही लंका कांडामधला प्रसंग सांगत आहे. लंका कांडमध्ये अंगदाने रावणाच्या भर सभेत आपले पाय पसरले आणि राजदरबारातील सर्व राक्षसांना आवाहन केले की माझे पाय
कोणी उचलून दाखवेल त्याला मी शरण जाईन. तेव्हा मेघनादने आपल्या पित्याला म्हणजे रावणाला हा भरसभेत प्रश्न केला, पिताश्री ये पोल कब तक चलेगी? इथे एक वानर येऊन आधीच लंका उद्ध्वस्त करून जाते आणि हे दुसरे वानर सांगते माझे पाय उचलून कोणीतरी दाखवा तरच प्रभुराम युद्ध न करता परत जातील. म्हणजे ये पोल कब तक चलेगी हा या प्रसंगाचे वर्णन चालले आहे. मग राजाने विचारले, ही चौथी व्यक्ती काय बरे म्हणत आहे? तेव्हा महात्माजी म्हणाले, यांच्या विद्वत्तेची तो कोणीच बरोबरी करू शकत नाही. हे मंदोदरीविषयी भाष्य करत आहे. मंदोदरीने कित्येक वेळा रावणाला समजावले की स्वामी तुम्ही तुमची जिद्द सोडून सीता मातेला आदरासहित रामजींकडे परत पोचवा, अन्यथा अनर्थ होईल. त्यावेळी रावण तिला सांगतो, जब तक चलता है चलने दे. जर मी प्रभू रामांच्या हाताने मारला गेलोच तर मला मुक्तीच मिळणार आहे, नाहीतर या अधर्म शरीराकडून भजन बिजन तर काही होणार नाही. आणि जर का माझी जीत झाली तर त्रैलोक्यात माझा जय जयकारच होईल. त्यामुळे जब तक चलता है चलने दे. राजा या सर्वांच्या बोलण्याने खूपच प्रभावित झाला. म्हणाला, हे असे अद्भुत प्रसंग आज आम्हाला पहिल्यांदाच ऐकायला मिळाले, जे आम्ही कधीच ऐकले नव्हते. राजा इतका प्रसन्न झाला. त्याने महात्माजींना सांगितले, आम्ही सर्वांना यथोचित दक्षिणा देणारच आहोत, पण या ब्राह्मणांना आम्ही आणखीन बक्षीस स्वरूपात काही दान देऊ इच्छितो. मग त्या चारही अशिक्षित ब्राह्मणांना भरपूर दक्षिणा मिळाली. या कथेचे सार हेच आहे की कोणीही अज्ञानी नास्तिक कोणतीही व्यक्ती जी रामायण भागवत या महान ग्रंथांना श्रद्धापूर्वक हातात घेते, त्यांचे श्रवण करते, ती व्यक्ती सर्व संकटातून मुक्त होते. प्रभू राम त्यांच्या सहाय्यतेला नेहमीच धावून येतात. तर आजची ही लोककथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.